ट्युनिंग कसं आहे सीए? अतिशय चांगलं ट्युनिंग आहे. ते हसमुख ते कॉन्फिडेंट आणि फार विजनरी मुख्यमंत्री आहे. तो सर्वांना बरोबर म्हणजे घेऊन एखादा पुढे असा जात आहे. प्रकल्प जो तुम्ही घेऊन गेलेलात की त्यांना समजावून सांगितलं आणि त्यांनी प्रॉम्प्ट ऍक्शन घेतली असं तुम्हाला आठवतं असं? हा, हे 75,000च्या त्याने अप्रूव्ह केलं ना, अच्छा. त्यांच्यामुळे झालं ते. प्रधानमंत्री त्याने प्रधानमंत्रीच्या समोर विषय आणला म्हणून प्रधानमंत्री जे लॉन्च केला तर अजून आम्हाला एक नवीन मिळली आहे, सपोर्ट मिळाला. मला नक्कीच ऐकून घ्यायला आवडेल की ज्यावेळी तुम्ही ॲज अ उद्योजक म्हणून करिअरची सुरुवात केली होती त्यावेळेची मुंबई, त्यावेळी मुंबईत असलेली आव्हानं, तुमचा बिझनेस, हे सगळं करत तुम्ही राजकारणापर्यंत आलात. त्यावेळी विचार केलेला होता राजकारणात जायचं आपल्याला? नाही, राजकारणाचा कधी विचार नाही केला होता. बाय चान्स आलो. मी तो RSSचा स्वयंसेवक होता, राम जन्मभूमीमध्ये ॲक्टिव्ह होता आणि मलबाल जिथे मी राहायला गेलो होतो, पूर्वी बायकलामध्ये राहत होते, तिथे कोणी कॅन्डिडेट नाही होता म्हणून मग त्यानं मला तिकीट दिलं नाही. ते 95मध्ये अशी ते लाट आली की सर्व जिंकले, मी पण त्यामध्ये जिंकलो. आता पुढे हळूहळू ते चांगले वोटर्स आहे माझे, ते मला सांभाळता, मी त्यांना सांभाळतो, तो चांगला चालला आहे. पण तो जो स्ट्रगलिंग पिरियड होता त्याबद्दल एक दोन वाक्य नक्कीच, कारण ते येणारे जे उद्योजक आहेत त्यांच्यासाठी नक्कीच तो प्रेरणादायी असू शकेल. चॅलेंजेस तेव्हाही होते, आजही आहेत. फक्त एक नाही, मी काय टीचर नाही आहे, मी काय धर्मगुरू नाही आहे, कोणाला काही शिकू शकत नाही. तरी पण माझा जे एक्सपिरियन्स आहे, जी. मी तर ते राजस्थानमध्ये हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करत होते. वडील हायकोर्ट जज झाले म्हणून मी मुंबई आलो. मुंबईमध्ये 3 साल मी नोकरी करत होते 1800 रुपयाची पगारमध्ये. अच्छा, त्यावेळेस 1800 पण. हां, ते त्यावेळेचे 1800 रुपये. नंतर तिथे पण माझ्या जमलानी 3 वर्षामध्ये 2 जॉब चेंज केले.